नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत वट सावित्री पौर्णिमा 2025 ची संपूर्ण माहिती, दिनांक, वेळ, पूजाविधी आणि संकल्प. वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारचे 12:51 पर्यंत. या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे. वट पौर्णिमेला साडीचा रंग निवडताना परंपरा, शुभत्व आणि सौभाग्य यांचा विचार केला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी पारंपरिक, आकर्षक आणि शुभ रंगांची साडी नेसतात. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि जांभळा हे रंग शुभ मानले जातात. कोणते रंग टाळावेत? काळा रंग अशुभ मानला जातो, पूजेसाठी वर्ज्य. पांढरा रंग विधवांचे प्रतीक म्हणून विवाहित स्त्रियांनी टाळावा. पूजा साहित्याची यादी. 1. वडाचे झाड किंवा त्याचा फांदी फोटो. 2. पूजेचा मांडव मांडणीसाठी पाट चौरंग. 3. लाल पिवळा फळ किंवा वस्त्र. 4. कुंकू, हळद, अबीर, गुलाल. 5. अक्षता तांदूळ अधिक कुंकू. 6. फुलं व फुलांची माळ. 7. फळं केळी, सफरचंद, इ. 8. सुपारी, हरताल, बदाम. 9. नारळ. 10. पाणी गंगाजल. 11. पंचामृत, दूध, दही, मध, साखर, तूप. 12. धूप, दीप, कापूर. 13. साखर किंवा गोड पदार्थ, पुरणपोळी, पेढा किंवा नैवेद्य. 14. सावित्री, सत्यवानाच्या मूर्ती किंवा चित्र. 15. वडाची मुळे बांधण्यासाठी धागा, सुता, रेशमी दोरा. 16. पान, वडाची पाने, केळीची पाने, अगर उपलब्ध. 17. लोटा पाण्यासाठी ताट. 18. अंघोळीसाठी पाणी, ओटीसाठी वस्त्र, द्रव्य. वट पौर्णिमा व्रत. वट सावित्री पौर्णिमा हे व्रत सुवासिनी महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचे असते. या दिवशी सावित्रीने आपल्या पतीस यमराजाच्या पासून परत मिळवले होते, म्हणून तिच्या श्रद्धेचा हा दिवस म्हणून मानला जातो. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ साडी, वस्त्र परिधान करावीत. पूजेसाठी लागणारी सामग्री तयार ठेवावी. वडाच्या झाडाजवळ स्वच्छ जागा निवडावी. झाड नसेल तर घरच्या मांडवात पूजन मांडणी करावी. पूजाविधी. 1. व्रत संकल्प. दोन्ही हातात पाणी, अक्षता, फूल घेऊन संकल्प करावा. मम पती सौख्य सिद्धये सौभाग्य वृद्धये च वटसावित्री व्रत मह करिष्ये. 2. वडाची पूजा. वडाच्या झाडावर जल अर्पण करा. झाडाच्या मुळाशी हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहा. झाडाच्या भोवती 3 वेळा धागात सुता गुंडाळा. झाडाला फळे, नैवेद्य अर्पण करा. 3. सावित्री, सत्यवान पूजन. सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती किंवा चित्र असेल तर त्यांना हळद, कुंकू, फुलं, नैवेद्य अर्पण करा. दोघांनाही ओटी भरा. साडीचा पदर, पिशवीत सुपारी, साखर, हरताली. 4. व्रत कथा वाचन, ऐकणे. सावित्री, सत्यवानाची कथा भक्तिभावाने वाचा किंवा अनुभवी महिलांकडून ऐका. सावित्री ही राजा अश्वपतीची कन्या होती. ती अत्यंत रूपवान, बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ होती. तिने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राशी विवाह केला, जो वनात आपल्या अंध वडिलांसोबत राहत होता आणि अल्पायुषी होता. सावित्रीला सत्यवानाचा मृत्यू 1 वर्षात होईल हे आधीच माहीत होते. तरीही तिने त्याच्याशी लग्न केले. जेव्हा सत्यवानाचा मृत्यू आला, तेव्हा यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते. सावित्री यमराजाच्या मागे चालत गेली आणि आपल्या बुद्धिमत्तेने आणि प्रेमाने त्यांना प्रसन्न केले. यमराजाने तिला 3 वर मागायला सांगितले. तिने आधी आपल्या सासऱ्याचे राज्य मागितले, नंतर वडिलांना संतान आणि 3ऱ्या वरात सत्यवानासोबत संतान होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यमराजाला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. अशा रीतीने सावित्रीने आपल्या निष्ठेने आणि धैर्याने आपल्या पतीचे प्राण वाचवले. ही कथा पतिव्रतेचे प्रतीक मानली जाते. संदेश. ही कथा निष्ठा, धैर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. सावित्री आणि सत्यवानाची अमर प्रेमकथा तुम्हाला आवडली का? तर कृपया लाईक करा आणि अशाच आणखी सुंदर व प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन कथा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील.